कवाई आमचं लग्न झाल्यावर 1 वर्ष झालं होतं आमच्या लग्नाचं. तेव्हा काय म्हणत होत तुम्ही की लवकर पाळणा हलवा. आता पाळणा हलवा रुमा हात दुखराला या नाही तर बसा पटकन हलवा हा पाळणा. काय करू तुम्ही जे ना मला उशीर होईल मला लग्नाला जायचंय ना. तू किती सांगता कुठं येते धुईल कोट दे लवकर मला घालायला मला जायचंय. मी चांगला दिसलो पाहिजे ना लग्नात. यो मी आजच धुवून काढला घ्या घालून जा. कवाई आज उपवास आहे आणि आज ते आणलं तुम्हाला खायला याय. जर उपवास असलं तर सांगते खायला या अमुका भाऊ ते अमुका आम्हाला काय आणलं. खाय ना रताळा मग हो आई दे दिले रताळा काय. अहो बरोबर अहो खायला रताळ भले गोड लागते. आई व मी लग्ना अगोदर उपवास पकडत होते व. आता काय झालं मग तुले उपास पकडत नाही तर. आता तुम्ही 2 जण भेटले मला. का आमच्या करता उपास पकडत होती का तू. आता देवावरून विश्वासच उठून गेला. आई यायला काय झालं इकडे या पटकन. बाई मग आता काय झालं. अहो काय झालं तुम्हाला. आई या ना पटकन. अरे काय बाळा, झालं काय तर? झालं रे बाळा काय झालं? तुले राहू. काय नाही ब्रश करता करता झोप लागली होती. आई व माझ्या पाठीचं कणालेच दुखू राहिला. हात तर लावून पाय एकदा. सर बरी विकून मी पाहिजे. पा बर आई. पाय पाय लवकर लाव तिच्या कण्याला हात. कसे पैसे तरी सापडतील कण्याला हात लावले की. मी जे पैसे तुला खर्च केले तेवढी तरी आपली जी म्हणून पैसे सापडले. तो आई काय करू तिकडं. काय नाही रे बाळा चटणी करून राहिले. अहो कोणाची करू तिकडे चटणी पाय तिकडे बसली ना. ओ आई काय झालं. ओ आई काय झालं. अय पायल एकदा पाणी आणव. बर आणते वा. यायला हवतं म्हणलं पाणी आणायचं पण हे विचारलंच नाही की आरोज आणू साधा आणू. एकदा विचारून तर येते कव पाणी आरोज आणू का साधा आणू. आजकालची लोक कशी हो दरसक भांडण झाले नाही डायरेक्ट स्टेटस ठेवते. हवं खरंच ठेवते व. सेम तुमच्या दोघांसारखे नुसते टोमणे देता. आपलं नाही धड आणि लोकांच्या पाया पड. अरे पायल मला संध्याकाळी यायला उशीर होईल बरं. मग जेवण नाही का फ्रीज मध्ये ठेवून दे. बर ठेवते मी जेवण तुमचं फ्रीज मध्ये. उठणार काय तोंड पाहून राहिली. ते बेंगांच्या पट होईल फ्रीज मध्ये ते आला की त्याला खायला का माहीत. नको नको मी लवकरच येईन घरी 3 वाजताच येतो. टेन्शन नको येतो मी 3 वाजता. सार्थक बाळा जाण मामाला एकदा घरी बोलून आणा बर का. आणि तिथं माणसं देखत मोठ्यानं सांगू नका. मामाच्या कानामध्ये जाऊन सांगा की मामीने तुम्हाला घरी बोलवलं. मामी तुम्ही पागल झाले का. मामाच कान लहान आहे. मी मोठा आहे कानात जाऊ नाही शकत मामाच्या.